नांदेड़ में शिवसेना की ओर से जोरदार आंदोलन किया गया, जिसमें कोनाले कोचिंग क्लासेस की अवैध इमारत को तुरंत गिराने की मांग की गई। यह आंदोलन शहर के इंडस्ट्रीज एरिया इलाके में हुआ। विभागीय आयुक्त ने महानगर पालिका को इस अवैध निर्माण के बारे में पत्र भेजा था, लेकिन महानगर पालिका की ओर से अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई, ऐसा शिवसेना कार्यकर्ताओं ने बताया। उन्होंने आरोप लगाया कि इसके पीछे कहीं न कहीं सौदेबाजी हो रही है। आंदोलनकारियों ने घोषणाएं करते हुए इमारत को तुरंत गिराने की मांग की। शिवसेना की ओर से महानगर पालिका को चेतावनी दी गई है कि अगर यह इमारत जल्द नहीं गिराई गई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन के कारण इलाके में तणावपूर्ण माहौल बना हुआ है। आज शिवसेनेचे आंदोलन करण्याची स्टाईल हे टाळा ठोकून आम्ही केलेलं आहे शिवसेना स्टाईलने, आणि येणाऱ्या काळात या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांची दादागिरी बंद व्हावी। या विद्यार्थ्यांच्या मार्फत जे पालकांची लूट होत आहे, जे आवाढव्य फी हे वसूल करत आहेत, दाखवतात एक आणि वसूल एक करतात, यामुळे याच्या विरोधात, या पालकांच्या लुटी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। हे जे आपण बघितलात हे कोचिंग क्लासेसवाले यांचे अर्ध्याच्या वरी 90% बांधकाम हे अनधिकृत आहे। यांना पाठीशी कोण घालतंय हे आम्ही रस्त्यावर येऊन विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे। आणि येणाऱ्या काळात जर पालकांची लूट या जर क्लासेसवाल्यांनी थांबवली नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय 100% राहणार नाही। आणि आपल्या चॅनल मार्फत मी प्रशासनाला विनंती करतो की आयुक्त साहेब, या अनधिकृत बांधकामाची नोटीस निघूनसाठी तुम्हाला कुणाची पत्रिका हवी आहे का हा अनधिकृत बांधकाम पाडायचे म्हणून? माझ्या माहितीस्तव 270च्या नुसार सचिवाची सहीचं पत्र आलेलं आहे आयुक्ताला। मग आता तुम्ही कुणाची आमंत्रणाची वाट बघताय? आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो, जर हे अनधिकृत बांधकामं क्लासेसवाल्यांचे पाडले नाही, यांचा पार्किंगचा प्रश्न आणि अनेक प्रश्न जे पालकांना फसवतात हे विद्यार्थ्यांमार्फत, तर त्या सर्व पालकांच्या वतीने मी एक विनंती करतो या कोचिंग क्लासेसवाल्याला, तुमची दादागिरी यापुढे इथे सहन केली जाणार नाही। यानंतर शिवसेनेचं आंदोलन हे उग्र रूपाचं असेल आणि शिवसेना काय असेल हे तुम्हाला येणाऱ्या काळात नक्की दाखवल्याशिवाय राहणार। फसवणूक तुम्हाला सांगतो, यांचे टॉपर बघा, यांचे मोठे मोठे जे होल्डिंग लागलेले आहेत, तो एकच टॉपर हा प्रत्येक क्लासेसमध्ये कसा येऊ शकतो? माझा हा आपल्या चॅनल मार्फत या कोचिंग क्लासेसवाल्याला प्रश्न आहे। आणि तुम्ही 10 ते 20 हजाराच्या बॅच होते यांच्या, 20 आणि 30 हजारातून लोक 5 आणि 10 जर टॉपर येत असतील तर हा संशोधनाचा विषय। बाकी 90% जे 9,900 विद्यार्थी गेले कुठे? त्यांनी फी कमी दिली का? आपल्या चॅनल मार्फत या क्लासेसवाल्यांना आव्हान आहे, तुम्ही जिम्मेदारी फक्त 5 ते 10 लोकांचीच घेणार आहात का? बाकीच्या 90% लोकांनी फी नाही दिली का? यांचे मोठे मोठे होर्डिंग आणि हे अतिक्रमण आणि यांची रोडवरली दादागिरी ही शिवसेना खपवून घेणार नाही।